नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकऱ्यांना 20 कोटीची मदत खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाली आहे। या संदर्भातलंच ही माहिती आज आपण बघणार आहोत। राज्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, गारपीट झाल्याने पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। त्या शेतकऱ्यांना शासनाकडून अजून देखील आर्थिक मदत मिळाली नव्हती। अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने आता 19 कोटी 82 लाख रुपयाची मदत जाहीर केली आहे। यामध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। अतिवृष्टी व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचं नुकसान झालेल्या नंतरच्या हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान इनपुट सबसिडी असे देखील म्हटलं जातं। तर या इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एका वेळेसच याप्रमाणे राज्यात आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यास आपल्याला माहिती असलेच। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा निधी पण भेटू शकतो। आता मित्रांनो, 20 कोटीची मदत खात्यावर जमा होण्यास पण सुरुवात झालेली आहे। आता अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 19 कोटी 82 लाख रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। यामुळे आपल्या खात्यावर मदतीची रक्कम जमा झाली की त्याची उत्सुकता आता सर्व शेतकऱ्यांना लागलेली आहे। सततच्या अवकाळी पावसामुळे तसेच शेतकऱ्यांच्या पिकाचं अतोनात नुकसान झाले। रब्बी, खरीप या हंगामातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालं होतं। शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले घास अवकाळी पाऊस व गारपिटीने हिरवून घेतला। अशा शासनाकडूनही तातडीने मदत मिळत नसल्याने शेतकरी हलाहल झाला आहे। आता एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे नांदेड जिल्ह्यातील 21,679 हेक्टर क्षेत्रावरील पिकाचं नुकसान झालं आहे। यामध्ये सर्वाधिक बागायती पिकाचं नुकसान देखील झालं आहे। आता या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 30,52,12,395 रुपयाची मागणी शासनाकडे केली आहे। आता मित्रांनो, कोणत्या तालुक्याला किती रक्कम जमा झाली ते बघूयात। नांदेडला 76, तर अंधापूरला 56, कंधारला 11, लोहाला 25, मुंदखेडला 10, देगुलला 7, मुंदखेडाला 49, हदगावला 18, हिमायतनगरला 59, किनवटला 608 अशी रक्कम या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या आर्थिक मदत देण्याची घोषणा शासनाने केली असून नुकसानीचे पंचनामे करून जिल्हा प्रशासन राज्य शासनाकडे मदतीसाठी निधीची मागणी देखील केली होती। आता हा निधी आता जिल्हा प्राप्त झाला असून त्यापैकी 19 कोटी 86 लाख 66,394 रुपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया पण सुरू झाली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। तर मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।